टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। तर आमचे पूर्वज जे होते 1918 मध्ये 1818 त्यावेळेला आमच्या तोंडाला मळका आणि गांडीला झाडू होता, ते आमच्या पूर्वजांनी काढलं। इंग्रजांची हात जुळवणी केली आणि 25,000 पेशव्यांना मारलेलं आहे। त्यांचा अभिमान आहे आम्हाला। त्या शौर्य दिनासाठी आम्ही इथं आलेलो आहे। किती वर्षापासून येता तुम्ही? मी गेले 13 ते 14 वर्ष। इथनं प्रेरणा नेमकं कोणती घेऊन जाणार? मी माझ्या मुलांसाठी हेच शिकवून देणार आहे की अन्यायाविरुद्ध लढा, जे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। बाबासाहेबांना लोकशाही मार्गाने जे संविधान दिलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। पण आपण लेकरांना नेमकं काय सांगणार? फक्त शिका, आता सध्याला तरी शिका, हे सर्वात महत्वाचं आहे। कारण काय, आपला ग्रुप आपला गेलेला आहे। आपण एकत्र यायला तयार नाही आहे। आपण एकत्र यायला पाहिजे। आपण जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही। आणि बौद्ध समाज फक्त एससी एकटाच मागे नाही आहे। तुम्ही फक्त बाबासाहेब या एकाच वर्गाला मानलेलं आहे, हे एकदम चुकीचं आहे। याच्यामध्ये एससी मध्ये किती जाती आहेत, कुठलं काही झालं बाबासाहेबांबद्दल झालं, आता परभणीमध्ये जे झालंय ते फक्त बाबासाहेबांचं आहे का, एकट्याचं आहे का, एससीचं आहे का? फक्त बौद्धांनीच त्या आंदोलनामध्ये भाग घ्यायला पाहिजे का? बाकी कुठं झोपले? जेव्हा तुम्ही संविधानाचा फायदा घेता, जेव्हा संविधानाच्या सर्व सोयी सुविधा घेता, तेव्हा कुठे आहेत बाकीचे? एससी मध्ये सांबार कुंभार मारी तेरी कुठे गेले? भीम सैनिकांना फक्त एकच सांगतो, आनंदाचा माझा जय भीम। आणि फक्त शिका, संघटित व्हा, एवढंच करा बस। आणि मुलांना पण एवढं सांगा, माझी आग्रहाची विनंती आहे। ओके, ठीक आहे। आज आता भीम सैनिक जी आता आंबेडकरांचे नेते आहेत, एकत्र यायला पाहिजे का नाही? अवश्य सर, तोपर्यंत आमचा विकास होणार नाही आणि काहीच नाही। आम्ही त्या लेवलला त्याच लेवलला राहणार आहे। यांनी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे। एकत्र आल्याशिवाय आमचा विकास होणारच नाही। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।